कुंभ राशी 6 फेब्रुवारीनंतर सर्वात मोठी खुशखबरी जीवनात पहिल्यांदाच तुम्हाला मिळणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, आज तुम्हाला 7 अशा आनंदाच्या बातम्या मिळू शकतात. त्या ऐकून तुमचं मन शांत होईल, डोळ्यात पाणी येईल. तुमचं स्वतः म्हणाल तुम्ही, शेवटी देवाने माझं ऐकलं. पण लक्षात ठेवा, सम, विषम आणि प्रत्येक कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी हे आहे. ज्यांनी खूप संयम ठेवला त्यांच्यासाठीच आजचा हा संदेश आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी जे काही सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण हे भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप काही आयुष्यात सहन केलं आहे, पण कोणाला कधी सांगितलं नाही असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनेल, ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायची. तेच काम आज अचानक मार्गी लागण्याचे चिन्ह दाखवत आहे. हे काम फक्त फाईल, एक अर्ज, प्रोजेक्ट किंवा एक निर्णय नव्हता, तर तुमच्या स्वप्नांशी जोडलेलं, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेलं होतं. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, मेसेज केले, कधी शांत राहिला तर कधी मनात रडलात, पण उत्तर मात्र नेहमी एकच मिळालं, थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही असा आला असेल की आपण काहीतरी चुकीचे केले का, देव आपली परीक्षा घेतोय का, आणि हळूहळू आशा कमी होत गेली. पण आज चित्र बदलत आहे. ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती, जिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथून अचानक एक फोन कॉल येऊ शकतो किंवा एक साधा मेसेज तुमचं आयुष्य वेगळ्या वळणावर नेऊ शकतो. हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचा महत्त्वही कळणार नाही, पण काही सेकंदात तुमच्या मनात एक विचार येईल, हे खरंच घडतंय का? ज्या व्यक्तीने तुम्हाला मोहून टाकलं, ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्या सुरात बोलताना दिसेल. या कामाच्या पूर्ण होण्याने फक्त एक अडथळा दूर होत नाही, तर तुमचं मन मोकळं होईल, आत्मविश्वास परत येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचा हसू खूप दिवसांनी परत दिसेल. आज तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुमचा संयम, तुमची शांतता आणि तुमची चिकाटी आज फळ देणार आहे. आज कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज दुर्लक्ष करू नका, कारण तुमचं अडकलेलं नशीब आज एका छोट्याशा संवादातून मोकळे होणार आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, आजवर जितका त्रास होता तितकाच तो विषय आज तुम्हाला आनंद देणार आहे, कारण जिथे पैशाची कमतरता जाणवत होती तिथे आता दिलासा मिळण्याचे चिन्ह दिसत आहेत. खूप दिवसांपासून तुम्ही प्रत्येक गरजा मोजून मापून भागवत होता, इच्छा असूनही थांबवत होता. कुटुंबासाठी हवं ते देताना मनात अपराधीपणा वाटायचा. आज नाही उद्या पाहू हे शब्द तुमच्या तोंडाने रुळले होते. कधी थकीत पैसे अडकले, कधी पगार उशिरा झाला, कधी खर्च अचानक वाढला आणि हातात पैसा टिकत नव्हता. यामुळे तुम्ही हसत असला तरी मनातून तुटत होता. पण आता देव त्या कष्टाचं चीज करणार आहे. लवकरच थांबलेले पैसे, जुने थकबाकी, कमिशन किंवा एखादा अपेक्षित आर्थिक लाभ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण तो मिळाल्यावर मनावरचा भार हलका होईल. आता थोडं तरी सावरलं असं तुम्ही स्वतःला म्हणाल. या पैशासाठी तुम्ही कोणाच्या मागे लागला होता, त्याच्याबद्दलही कधीच मिळणार नाही असं वाटायला लागलं होतं. तेच पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्ष हातात येऊ शकतात. या आर्थिक दिलास्यामुळे फक्त खिसा भरला जाणार नाही, तर आत्मविश्वास वाढेल, कुटुंबियांमध्ये शांतता होईल आणि तुमच्या निर्णयामध्ये ठामपणा येईल. विशेष म्हणजे हा पैसा तुमच्या योग्य वेळी मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे त्या क्षणीच नशीब तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. आज तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही कधीही आळशी नव्हता, तुम्ही कधीही चुकीचा मार्ग निवडत नव्हता. फक्त वेळ तुमची परीक्षा घेत होती आणि आज त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने लाभणार आहे. आज पैशांबद्दल कोणताही कॉल, मेसेज किंवा लिंक प्रस्ताव घाईघाईने नक्की नाकारू नका, पण डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या, कारण संधी खरी असते पण शहाणपणही तितकंच गरजेचं असतं. आजचा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. 6 फेब्रुवारी कुटुंबातील शुभ बातमी. कुंभ राशीवाल्यांनो, आजची ही बातमी थेट हृदयाला स्पर्श करणारी आहे, कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणार आहे. खूप दिवसापासून घरात एक
न बोललेली चिंता होती. सगळे हसत होते, पण मनात कुठेतरी काळजी दडलेली होती. एखादा विषय वारंवार पुढे ढकलत जायचा. काही प्रश्नांचे उत्तर देणे टाळलं जात होतं. तर कधीकधी मुलांच्या भविष्याची चिंता, कधी लग्नात थांबलेलं बोलणं, कधी नोकरी, शिक्षण, आरोग्याचा विषय. यामुळे घरात शांतता होती, पण पूर्ण आनंद नव्हता. पण आता तो काळ संपत चालला आहे. आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ आणि दिलासा एक बातमी समोर येणार आहे. ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळाच प्रकाशित झाले होईल. विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तीबाबत तुम्ही सर्वात जास्त काळजी करत होता त्याच व्यक्तीशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला जाणवेल की आपण इतके दिवस घाबरत होतो, पण देवाने वेगळंच काहीतरी ठरवलं होतं. या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा हसू येईल, संवाद वाढेल आणि नात्यामधला गोडवा परत येईल. आणि ज्या घरात अलीकडचे वातावरणात शांतता होती, त्या घरात आज आनंदाची चर्चा सुरू होऊ शकते. आज घरातील कोणाच्याही शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित एक साधं वाक्य तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील अशी बातमी देऊन जाईल. ही शुभ बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्साह आणि आशा आणि देवावरचा विश्वास अजून मजबूत करून जाणार आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, आजची ही भविष्यवाणी तुमच्या ओळखीला आणि आत्मविश्वासाला नवे वळण देणारे आहे. कारण जिथे तुम्हाला दुर्लक्ष केलं गेलं, तिथं तुमचं काम अजूनही नाव पुढे आलं नाही, तिथेच आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. खूप दिवसापासून तुम्ही मेहनत करत होता, पण त्याचं फळ तितकंसं दिसत नव्हतं. तुम्ही कधी तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना संधी मिळाली, तर कधी तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन पुढे ढकललं गेलं. यामुळे मनात प्रश्न आला असेल, आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? आपली वेळ कधी येणार? पण आता तो क्षण जवळ आला आहे. आज किंवा लवकरच अचानक इंटरव्ह्यू कॉल, वरिष्ठांकडून कौतुक किंवा मान्यता, नवा प्रोजेक्ट, जबाबदारी किंवा माझी व्यवसायात मोठे बिल वापर तुमच्याकडे येऊ शकते. ही संधी फक्त तुमचं पद वाढवणार नाही, तर तुमचं महत्त्व वाढवणारी असेल. आज लोक तुमचं ऐकायला तयार असतील. तुमच्या मनाला किंमत दिली जाईल. काय होणार असं मनात म्हटलं होतं, तेच लोक आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. या संधी तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवून जाईल, तुमचं नशीब तुमच्यापेक्षा कष्टापेक्षा कधीच लहान नसतं. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुमच्या मनावर साचलेली जखम भरून काढणार आहे. कारण काही नाती दुरावली होती, भांडणामुळे नाही, तर न बोललेल्या भावना आणि चुकीच्या समजुतीमुळे. कधी तुम्हाला वाटत असेल, आपण चूक केली नसताना आपल्यालाच का दुर्लक्ष केलं जात होतं? समोरचा आपल्याला समजून का घेत नाही? तुम्ही शांत राहिलात कारण वाद नको होते, पण त्यात शांततेतून अंतर वाढत गेलं आणि मनात साठलेल्या वेदना हळूहळू जड होत गेल्या. कुंभ राशींच्या मित्रांनो, परिस्थितीमध्ये प्रेम संबंधामध्ये नवीन सुरुवात घेऊन येईल, तर काहींसाठी जुनी मैत्री, भाऊ बहीण, आई वडील यांच्याशी दुरावा संपेल. आज तुम्हाला जाणवेल, नाते वाचवण्यासाठी नेहमी मोठे शब्द लागतात. कधीकधी खरं वाक्य आणि प्रामाणिकपणा ही पुरेसा असतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.